नमस्कार मित्रांनो, तर मुरंबा मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय, रमा पाटीलला विचारत असते की पाटील देवधरांच्या फॅमिलीची राहायची सोय केली का? त्यावर पाटील सुद्धा हो म्हणतात. रमा पाटीलला विचारत असते की कोण कोण असतं त्यांच्या फॅमिलीमध्ये. तर पाटील सांगत असतात की मॅडम, त्यांच्या फॅमिलीत लोक खूप जास्त आहेत, जास्त मुलंच आहेत, मोठी माणसं जास्त नाहीयेत बहुतेक. आणि जी काही 3-4 मुलं आहेत ती बहुधा मुस्तर देवधरांचीच असावी. त्यामुळे ते त्यांचे आई वडील आणि ती मुलं एवढी सगळी जण असतात. रमाचा चेहरा मात्र पडलेला असतो. रमा मनात विचार करते आणि म्हणत असते, काहींना जास्त मुलं असतात आणि काहींना मुलं असू नये. त्यावर पाटील विचारतात की काय झालं मॅडम, काही प्रॉब्लेम आहे का? तर रमा म्हणत असते की काहीच प्रॉब्लेम नाहीये, काम चोख असेल तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. रमा पाटीलला सांगत असते की तुम्ही त्यांचं काम बघून घ्या, बाकी फूड टेस्टिंगला मी येईनच. पाटील ठीक आहे म्हणून तिथून निघून जातात. तर दुसरीकडे अक्षय त्या घरी आलेला असतो. पाटील त्यांचं स्वागत करतो आणि येताना काही प्रॉब्लेम तर नाही आला ना असं विचारतो. अक्षयची राहायची सोय एवढ्या चांगल्या ठिकाणी केली म्हणून अक्षय त्यांचे आभार मानतो. तर दुसरीकडे रमा स्कूलमध्ये येते आणि तिथे सगळी पोरं ड्रॉइंग करत बसलेली असतात. तर एक मुलगा आणि मुलगी म्हणत असतात की आरके मॅडम किती चांगले आहेत ना, आरके मॅडम कधीच कोणाला ओरडत नाहीत, मी तर मोठी होऊन आरके मॅडम सारखेच बनणार. ते ऐकून रमाला मात्र खूप छान वाटतं. तर दुसरीकडे अक्षय आणि त्याची फॅमिली सगळेजण सामान घेऊन घरात येतात. अक्षय बंगल्याकडे बघत म्हणत असतो की इतका काही जुना नाहीये बंगला, खूप छान आहे. तर आरोही म्हणत असते की किती धूळ आहे इकडे, सगळं काही झाकून ठेवले. तेव्हा काका सांगत असतात की बाळा, किती दिवस तरी बंद होता हा बंगला म्हणून धूळ आहे. तर आर्या म्हणत असते की तुम्ही सगळे बाहेर थांबा, मी आबा आणि राणीताई सगळं काही साफ करतो. तर आरोही म्हणत असते की बाबा मी पण मदत करणार प्लीज. तर अक्षय म्हणत असतो की अगं त्रास होईल तुला, कशाला करतेयस? तर आरोही म्हणत असते की नाही होणार मला त्रास, मला हेल्प करायची आहे. अक्षय ठीक आहे म्हणतो आणि तिला मास्क लावायला सांगतो. तर दुसरीकडे शाळेत तो मुलगा म्हणत असतो की आरके मॅडमला लहान मुलं खूप आवडतात. दोघे मुलं मुली बोलत असतात. ती मुलगी म्हणत असते की जर त्यांना मूल असतं तर त्यांनी किती लाड केले असते ना त्याची. ते ऐकून रमाला मात्र भरून येतं. रमा रडतच मनात म्हणत असते की नाही ना ग, लाड नाही करता आले मला माझ्या बाळाचे. ती जर माझ्या समोर आली तर मला तिला ओळखता सुद्धा येणार नाही. माहित नाही ती तरी मला ओळखू शकेल की नाही. कुठे असेल माझी लेक, कधी माझ्या डोळ्यांसमोर येणार आहे? रमा रडत असते आणि तिथून निघून जाते. तर दुसरीकडे रात्र झालेली असते आणि आरोही नाचतच म्हणत असते की हे आपलं नवीन घर, माझं सुंदर घर. तर अक्षय म्हणत असतो की काय एवढा कसला आनंद झालाय, 5 गणीला आलो म्हणून एवढा आनंद? तर आरोही म्हणत असते की ते आमचं सिक्रेट आहे, आम्ही नाही सांगणार. तर अक्षय म्हणत असतो की असं कसं, मी नाचलोय ना तुमच्यासोबत तर मला सांगा ना. तेव्हा आरोही त्याला सोप्यावर बसवते आणि म्हणते आणि त्याचे हात पाय वगैरे त्याला दाबू लागते. तेव्हा अक्षय म्हणतो की बरं मला कळतंय काय हवंय तुम्हाला, एवढा मस्का का मारतीयस तू, काय हवंय तुला नेमकं? तर आरोही म्हणत असते की बाबा आई आपल्याला भेटणार आहे ना, ती तारा बनून इथेच उतरली होती 5 गणित, म्हणजे ती 5 गणितच आहे, आजूबाजूला मला फक्त तिला शोधायचे. हे ऐकून मात्र अक्षयचं तोंड पूर्ण पडतं. तर अक्षय खूपच चिडतो आणि तो आरोहीचा हात धरून म्हणतो, मी तुला किती वेळा सांगितलंय की नाही की तुझी आई परत येणार नाहीये, परत 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 तोच विषय का काढतीयस तू? कायम स्वरूपी गेलेली माणसं नाहीयेत ग परत, ती येणार नाहीये. मी खरंच सांगतोय अगं, माणसं गेली ना की परत येत नाहीत, असं म्हणून अक्षय आरोहीला समजावत असतो. आरोहीचा मात्र चेहरा पूर्ण पडलेला असतो. तर अक्षय म्हणत असतो की हे बघ, तुला आई होती हे विसर आता, कारण तुला आई होती हे मी तुला विसरायला लावेल. अक्षय तिथून निघून जातो. तर आरोही आर्याला म्हणत असते की बाबांनी कितीही सांगितलं तरी मला माहिती, माझी आई मला भेटणार आहे, आज गणितच आहे, असं म्हणून ती आर्याला मिठी मारते. तर दुसऱ्या दिवशी अक्षय ऑफिसला जाण्यासाठी निघालेला असतो. तर आरोही त्याला घाईनेच बोलावते आणि म्हणते बाबा इकडे ये, तू मला शाळेच्या पहिल्या दिवशी कसं ओवाळलं होतं तसंच मी आता तुला ओवाळणार आहे. तेव्हा अक्षय आरोहीचं कौतुक करत म्हणत असतो की बाई ग, माझी एवढी मोठी झाली का? त्याच वेळेस इरावती तिथे येते आणि ती अक्षयच्या हातावर दही देते.
तर अक्षय म्हणत असतो की अगं आत्या, माझी लेक मला आई होऊन ओवाळते हे मला खूप छान वाटते. आणि हिचा आशीर्वाद म्हणजे काय गुड विशेष. माझ्यासाठी ही आणि हिच्यासाठी मी. मला माझा हॅपीनेस ऑलरेडी मिळालेला आहे. तर इरावती म्हणत असते की जास्त लाडवू नकोस नाहीतर डोक्यावर बसेल तुझ्या. तर आरोही म्हणत असते की मला बाबाच्या डोक्यावर नाही तर खांद्यावर बसायला आवडतं. त्यामुळे अक्षय खूप हसायला लागतो आणि म्हणतो, तू बस ग, माझ्या डोक्यावर सुद्धा बस, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. अक्षय तिथून ऑफिसला जाण्यासाठी निघतो. तर इकडे रमा ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असते. तेवढ्यात साई त्या ठिकाणी येतो. साई रामाकडे पाहतच राहतो. तर अक्षय रमाला आवाज देतो आणि म्हणतो, आरके मॅडम निघूयात का? तर रमा म्हणत असते की साई, तुम्ही मला रमा म्हणून हाक मारू शकता, कारण आता आपलं लग्न ठरले. आरके मॅडम म्हणायची काही गरज नाहीये. तर साई म्हणत असतो की आपण लग्न करतोय ते लोकांना दाखवायला. आपण का लग्न करतोय हे आपल्या मनाला चांगलंच माहितीये ना. अर्थात मी लग्न का करतोय हे माझ्या मनाला माहितीये, पण तुमचं मन. रमा, जेव्हा नवरा हा विषय येतो तेव्हा तुमच्या डोळ्यांसमोर फक्त अक्षयच दिसतो, मी नाही. आणि जोपर्यंत हे बदलत नाही ना तोपर्यंत मी काही तुम्हाला पत्नी मानू शकत नाही आणि तुम्हाला एकेरी नावाने हाकही मारू शकत नाही. तर साई म्हणत असतो की नाही, आणि मला खात्री आहे तो दिवसही लवकरच येईल. अहो 7 वर्ष वाट पाहिली ना तुमची, आणखीन थोडी वर्ष वाट पाहायला काय हरकत आहे. चला निघूया. असं म्हणून साई तिथून निघून जातो. रमा मात्र साईचा विचार करत असते. तर दुसरीकडे अक्षय शाळेत आलेला असतो. तेव्हा तिथला एक माणूस त्याला किचन दाखवतो, त्याला कपडे देतो आणि अक्षयला सांगत असतो की ही सगळी माणसं तुमच्या हाताखाली काम करतील. तर अक्षय त्यांना विचारत असतो की इथे तुम्ही लहान मुलांना काय देता, तुमचा काही मेनू सेट आहे का? तर तो माणूस सांगत असतो की इथे आपण जास्त मुलांना प्रवेश दिलेला नाहीये. टोटल 150 मुलं आहेत. ते सकाळी नाश्ता करतात, दुपारी आणि संध्याकाळी जेवतात. संध्याकाळी 4 वाजता त्यांना स्नॅक्स असतात आणि सोबत मिल्कशेक दिलं जातं. सकाळी सुद्धा मिल्कशेक किंवा फ्रूट ज्यूस असं काहीतरी असतं. सगळी ग्रोसरी इथेच किचन मध्ये आहे. सकाळी फ्रेश दूध, अंडी, ब्रेड सगळं काही आपल्याला इथले एक लोकल माणूस पुरवतो. इथे वेगवेगळ्या ठिकाणाहून मुलं येतात, काही गावातून, काही शहरातून, काही श्रीमंत, काही गरीब. पण आपण इथे कोणताच भेदभाव करत नाही. सगळ्यांना एकसारखा पौष्टिक आहार मिळाला पाहिजे ही इथली पहिली अट आहे. ते ऐकून अक्षयला मात्र खूप छान वाटतं. तर तो माणूस म्हणत असतो की आरके मॅडम सगळीकडे लक्ष नाही देऊ शकत आणि अण्णासाहेबांना एवढ्या मोठ्या संस्थेचा व्याप असल्यामुळे ते सतत मीटिंग्स मध्ये असतात. इथल्या मॅनेजरशी तुम्हाला बोलावं लागेल आणि अण्णासाहेब तसेही आज बाहेर गेलेत. तर तो माणूस विचारत असतो की बाय द वे तुमच्या मुलांचं ऍडमिशनचं काय झालं? तर अक्षय म्हणत असतो की हो, ती करायचीच आहेत, काही ना त्यांची शाळा बुडायला नको. माझी आत्या सुद्धा आमच्या सोबतच राहते, ती आज येऊन ऍडमिशन करणार आहेत त्यांची. तर तो माणूस विचारत असतो की किती मुलं आहेत तुम्हाला? तर अक्षय सांगतो की 4. ते ऐकून मात्र त्या माणसाचा चेहरा एकदम पडतो. तर अक्षय हसायला लागतो आणि म्हणतो, अहो पहिली दुसरीत, दुसरी चौथीत, तिसरी 11वीत आणि चौथा 12वीत. तर तो माणूस म्हणतो जनरली उलट असतं ना, म्हणजे पहिलं 12वीत आणि चौथं दुसरीत असं असायला हवं. तर अक्षय हसतच म्हणतो की खरंय तुमचं, मी ज्या क्रमाने त्यांचा बाप झालो त्या क्रमाने तुम्हाला सांगितलं. तो माणूस म्हणतो वेगळंच बोलता तुम्ही, असं म्हणून तो तिथून निघून जातो. तर दुसरीकडे तारा अर्थाला मोठमोठ्याने आवाज देत असते, त्यामुळे अर्थात पळतच येते आणि जिन्यावरून पळताना तिचा चष्मा खाली पडतो आणि तो फुटून जातो. तारा अर्थाच्या चष्म्यावर पाय ठेवते आणि म्हणते, काय ग, तुला कधीची हाक मारतीये, लवकर येता येत नाही का? तारा अर्थाला म्हणत असते की एनिवे माझा फ्रॉक उसवलाय, तो शिवून देशील का? तर अर्था ताराला म्हणत असते की तू तर माझ्या चष्म्यावर पाय दिलाय, आता मी कसं शिवणार? मला काहीच दिसत नाहीये, मी कसं करणार हे? तर तारा म्हणत असते की तू तुझा प्रश्न आहे, मला काही सांगू नको, मला ते शिवून हवंय म्हणजे हवंय, कळलं का? असं म्हणून तारा तिथून निघून जाते. अर्थाला मात्र खूप वाईट वाटलेलं असतं, ती रडत असते. त्याच वेळेस आरोही त्या ठिकाणी येते. ती म्हणत असते की अर्था ताई, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. पण अर्थाला असं रडताना पाहून ती अर्थाला विचारत असते की काय झालं अर्था ताई, तू सॅड का आहेस, तू रडू नकोस. तर अर्था आरोहीला म्हणत असते की आरू, तारा ताईचा हा ड्रेस असवलाय आणि तिला शिवून हवा आहे. तिने माझा चष्मा पण मोडून टाकला, मला काहीच नाही दिसते, मी कसं करणार हे? आरोही विचार करायला लागते.
तर दुसरीकडे अक्षय किचन मध्ये काम करत असतो तेवढ्यात तिथे मॅनेजर येतो. तो म्हणत असतो की मॅडमचा आता फोन आला होता, त्या राऊंडवर येत आहेत, तुमचं सगळं रेडी आहे ना? त्यावर अक्षय म्हणत असतो की हो हो सगळं काही रेडी आहे. तर अक्षय त्यांना विचारत असतो की तुमच्या आरके मॅडम काय एकदम कडक शिस्तीचे आहेत का? त्यावर तो माणूस म्हणतो की हो, कामाच्या बाबतीत ते एकदम अशा कडक आहेत. म्हणजेच साजत चवीवरून त्यांना कळते की कोणत्या पदार्थात मीठ जास्त आहे, तिखट जास्त आहे की कमी आहे, लसूण करपलाय की दालचिनी जास्त झाली का गूळ कमी पडलाय. सगळं काही त्यांना कळतं फक्त एका घासात. आरके मॅडमचा विचार करत असतो. तर दुसरीकडे अर्थात जसे सांगेल तसं आरोही ताराचा फ्रॉक शिवून देत असते. फ्रॉक शिवत असताना मात्र आरोहीच्या हाताला सुई टोचते. त्यामुळे आरोही खूप रडायला लागते. तर दुसरीकडे रमा राऊंडवर आलेली असते. इकडे अर्था अक्षयला फोन लावते. अर्था अक्षयला सांगत असते की काका आरोहीला लागले. त्यामुळे अक्षय तर खूपच घाबरून जातो. अक्षय तिथल्या साहेबांना सांगतो की साहेब मला जावं लागेल, माझी मुलगी पडलीये, तिला खूप लागले म्हणून मला जावं लागेल. अक्षय धावत पळत तिथून निघत असतो. रमा तिथेच फाईल बघत असते. अक्षयचं लक्ष काही रमाकडे जात नाही आणि रमाचंही लक्ष अक्षयकडे जात नाही.